काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरेगावी मुक्कामी. शिंदे 2 दिवसांसाठी दरेगावी राहणार. देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. महायुतीच्या नेत्यांचा एकमुखाने निर्णय. 5 डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी होणार. सूत्रांची माहिती. वक्फ बोर्ड निधी प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी. निधी प्रकरणाची चौकशी करणार ट्विट करत देवेंद्र फडणवीसांची माहिती. कोणत्याही मंत्रिपदाची जबाबदारी दिली तरी मी जनतेला न्याय मिळवून देईन. आमदार सुनील शेळकेंनी दिले मंत्रिपदाचे संकेत. हिम्मत असेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या. मी आज राजीनामा देतो. जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान. उद्धव ठाकरेंचं सरकार भ्रष्टाचारी होतं. महाविकास आघाडीचे गृहमंत्री 100 कोटींची वसुली करत होते. आमदार बबनराव लोणीकरांचे आरोप. विरोधकांना आमच्या फॉर्म्युल्यावर लक्ष देण्याची गरज नाही. विरोधी पक्षनेता होणार की नाही यावर विचार करावा. उदय सामंत यांचा विरोधकांना टोला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरुण वर्गाचा कलिंगड शेतीकडे कल. गोवा, कर्नाटकसह स्थानिक बाजारात कलिंगडला मोठी मागणी. कन्नड तालुक्यातील सारोळ ग्रामस्थांचा टँकरमुक्त गाव करण्यासाठी पुढाकार. श्रमदानातून अंजना नदीत पाणी पुरवठ्याच्या विहिरीजवळ बांधला वनराईचा बंधारा. महावितरणच्या अधिकाऱ्याने दमदाटी करत वीज पुरवठा खंडित केल्याचा आरोप. कुठलीही नोटीस न देता वीज पुरवठा खंडित न केल्याचा आरोप. उल्हासनगरमध्ये रस्त्यावर धुळीचं साम्राज्य. यामुळे वाहन चालकासह नागरिक हैराण. त्रासामुळे आरोग्याचा प्रश्न उपस्थित. पालघरच्या डहाणू तालुक्यात बससेवा तब्बल 24 वर्षांनंतर पुन्हा सुरू. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या भागातील बससेवा होती बंद.